हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी अगदी कमी कपड्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने टिफिन बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे। अशा पद्धतीची टिफिन बॅग आपण घरातल्या घरात अगदी सहज शिवू शकतो। जेवढी पिशवी शिवायची आहे, अगदी लहान किंवा मोठी, बाजारासाठी लागणारी मोठी पिशवी सुद्धा आपण अशा पद्धतीने अगदी जास्त कटिंग न करता शिवू शकतो। इथे मी ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि त्यासाठी आतून लावण्यासाठी एक अस्तर घेतलेला आहे। मी 11.5 इंच इतकं कापड घेतलेलं आहे। 11.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि याची लांबी कमी जास्त करू शकतो, पण मी टिफिन बॅग शिवते त्यामुळे याची लांबी मी 23 इंच घेतली आहे, जेणेकरून हे फोल्ड केल्यानंतर 11.5 इंच होते। तर अगोदर आपण यासाठी बंद शिवून घेऊया। बंद आपण आतल्या बाजूने शिलाईमध्ये घालणार आहे, जेणेकरून जिथे जॉईंट केले त्याची शिलाई वरती राहणार नाही। 2 इंच रुंद असलेलं कापड दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती टिप मारून घ्यायची। तर अशा पद्धतीने समान मापाचे 2 बंद तयार करून घ्यायचे। अगदी कमीत कमी वेळात ही टिफिन बॅग बनवून तयार होते। जास्त कटिंगचीही गरज लागत नाही आणि जास्त शिलाईची गरज लागत नाही। अगदी घरातल्या घरात अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही टिफिन बॅग तयार होते। तर अशा पद्धतीने मी दोन्हीही बंद तयार करून घेतलेले आहेत। दोन्ही बंद अगदी समान मापाचेच तयार करून घ्यायचे आहेत। एक बंद मोठा एक लहान असं नाही करायचं, दोन्हीही अगदी बरोबर मापाचेच बंद बनवून घ्यायचे आहेत। या पिशवीची संपूर्ण शिलाई ही आतल्या बाजूला जाणार आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा हा ब्लाउज पीस आहे तो सरळ ठेवलाय आणि त्यावरती अस्तर ठेवले। जेव्हा आपण याचं कापड सरळ करू त्यावेळेला सगळी शिलाई ही आतल्या बाजूला जाईल। जिथे आपण बंद लावणार आहे तिथे दोन्ही ठिकाणी पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं। बंदाची शिलाई सुद्धा आतल्या बाजूलाच गेली पाहिजे, त्यामुळे मी अशा पद्धतीने पिसावरती हे बंद ठेवून घेतलाय आणि त्यावरून आपण अस्तर ठेवणार आहे। बंदाची लांबी थोडीशी जास्त वाटते, त्यामुळे मी अजून थोडंसं कट करून घेते आणि त्यानंतर आपण हा बंद जोडून घेऊया। दोन्ही बंद मी एकसमान कट करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण पीसच्या कापडवरती बंद ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती मग अस्तर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण टिप मारून हा बंद जोडून घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी आपण बंद जोडलेले आहेत त्या ठिकाणी आपण डबल टिप मारून घ्यायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक टिप मारून घेते आणि त्यानंतर डबल टिप मारून घेते। आता अशाच पद्धतीने मी चारही बाजूने टिपा मारून घेणार आहे, जेणेकरून सगळी शिलाई ही कापडच्या आतल्या बाजूला जाणार। चारही बाजूने टिप मारत असताना एका बाजूला आपण 4 इंच कापड शिल्लक ठेवायचं आहे, जिथे आपण टिप मारायची नाही। अस्तर आणि कापड व्यवस्थित धरून आपण टिप मारून घ्यायचे आहे। इथे थोडंसं एक्स्ट्रा कापड झालं होतं ते मी कट करून घेतलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण समान अंतरावर तो बंद जोडून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून पुन्हा मी दुसराही बंद जोडून घेतलेला आहे। संपूर्ण शिलाई आतल्या बाजूने जाणार असल्यामुळे एक्स्ट्राच्या कापडचे जे धागे निघतात तसे धागे अजिबात निघणार नाहीत। सेम अशाच पद्धतीने याच्यापेक्षा मोठी पिशवीसुद्धा आपण अशीच शिवू शकतो। तर अशा पद्धतीने मी अजून एकदा डबल टिप मारून घेतली आहे, जिथे मी बंद जोडलेला आहे। आता 4 इंच जागा जिथे आपण सोडली होती तिथून कापड असं सरळ करून घ्यायचं आहे। कापडाचे 4ही कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। जिथे आपण शिलाई केलेली नाही त्या ठिकाणी कापड आतल्या बाजूने फोल्ड करून सेम टिप मारून घ्यायची आहे। आता पूर्ण कपड्याला आपण वरून दाब टिप देऊन घ्यायची आहे। दाब टिप दिल्यामुळे पिशवीची जी शिलाई आहे ती उसवणार नाही आणि पिशवी जास्त काळ आपली टिकू शकते। या मापाच्या टिफिन बॅगमध्ये डबा आणि बाटली अगदी व्यवस्थित बसते। या पिशवीला आपण चैनही लावू शकतो। ब्लाउज शिवून उरलेल्या कपड्यामध्ये अशी छोटी बॅग अगदी सहज तयार होते। ते कापड वायाही जात नाही आणि त्याचा एक चांगला उपयोग सुद्धा होतो। घरातल्या घरात अशा पद्धतीची टिफिन बॅग आपण अगदी सहजरित्या बनवू शकतो। चारही बाजूने दाब टिप मारून झाल्यानंतर आपण या पिशवीची अर्ध्यातून घडी घालायची। तर अशा पद्धतीने मधून बरोबर फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर आपण एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे। तर इथे आपण बरोबर 2 इंचावरती खूण करून घ्यायचे। उंचीही 2 इंच आणि रुंदीलाही 2 इंच असा एक चौकोन आखून घ्यायचा आहे आणि तिथे कट मारायचा आहे। दोनही बाजूला बरोबर 2-2 इंचावरती हा कट मारून घ्यायचा आहे।
सेम मापाचा कट आपल्याला इथे मारायचा आहे। कपड्याच्या दोन्ही बाजू समान अंतरावर धरून कट मारलाय तिथेपर्यंत आपण टिप मारून घ्यायचे आहे। हे कापड एकावर एक असं समान धरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टिप मारायचे आहे। आता जिथे कट मारलाय तिथे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही कापड व्यवस्थित धरून टिप मारून घ्यायचे आहे। दोनही बाजूने कट मारलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने टिप मारून घ्यायचे आहे। आता ही टिप आतल्या बाजूने मोकळी राहू नये त्यासाठी आपण दुसरं कापड घेऊन त्याला गोट मारून घ्यायचं आहे। शिलाईला वरून कापड लावल्यामुळे ती शिलाई ओपन राहणार नाही आणि त्यामुळे त्याचे धागे निघणार नाहीत। अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला गोट मारून घेते, तर कुठे सुद्धा या पिशवीला आतून शिलाई मोकळी राहिलेली नाही। प्रत्येक ठिकाणी 2-2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे पिशवी अगदी मजबूत बनते। पिशवीच्या आतून कुठेही एक्स्ट्राचं कापड शिल्लक ठेवलेलं नाही, त्यामुळे त्या कपड्याचे धागे वगैरे निघणार नाहीत आणि आपली पिशवीसुद्धा एकदम छान दिसेल। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत ही आपली टिफिन बॅग तयार झालेली आहे। जास्त कटिंग करायची गरज नाही आणि अगदी कमीत कमी वेळात अगदी छान अशी टिफिन बॅग घरातल्या घरात तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली टिफिन बॅग अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।